माझ्यामुळेच महादेवाचे हे शिवधनुष्य भंग पावले आहे. काय? तू तोडला आहेस माझ्या आराध्याचं धनुष्य. प्रभू, तुम्हाला हवा तो दंड तुम्ही देऊ शकता. हवं तर माझे प्राण मागा, परंतु आपला क्रोध शांत करावा. उत्तम, अतिउत्तम. कनिष्ठ बंधू, तुझ्याच परवानगीने मलाच भडकावून माझा क्रोध जागा करून चेष्टा करतोय, आणि तू माझ्या समोर हात जोडून विनम्रतेचं नाटक करतोयस. हे भृगनंदन, तुम्ही स्वामी आहात, आम्ही सेवक आहोत. स्वामी आणि सेवकात युद्ध कसे? बंद कर हे शब्दांचे बाण चालवणं आणि उचल शस्त्र. अन्यथा मी तुझ्या बंधू समवेतच तुझाही इथेच वध करीन. प्रभू, जर रणांगणात कोणी ललकारले तर क्षत्रिय धर्मानुसार मी नक्कीच त्याच्याशी युद्ध करेन, मग तो भले काळच का नसो. परंतु आम्हा रघुवंशीयांना ब्राह्मण सदैव पूजनीय आहेत. त्यांची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आपण महान आहात, सूर्यासारखे तेजस्वी आहात. आपली आणि आमची तुलनाच नाही. कुठे चरण आणि कुठे मस्तक. प्रभू, माझं तर लहानसं नाव आहे राम, परंतु आपलं तर परशुसहित भारदस्त नाव आहे परशुराम. आमच्यावर क्रोधित होणं हा आपला अधिकार आहे, परंतु आपल्याकडून क्रोध नाही. आशीर्वाद हवाय. आपल्याकडून शाप नाही, वरदान हवं आहे. हे भृगश्रेष्ठ, आता आपणच निर्णय घ्यावा. आपण काय देऊ इच्छिता? शाप अथवा वरदान? मी तर स्वयंवरासाठी ठेवलेल्या महाराज जनकांच्या पणाची पूर्ती केली आहे, परंतु तुम्ही याला अपराध मानत असाल तर हे आहे सेवकाचं शीर. उचला तुम्ही तुमचा परशु आणि करा धडा वेगळं, करा दंडित मला. कोण आहेस तू? या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असं कोणीच नाहीये जो इतक्या शीघ्रतेने परशुरामाचा क्रोध शांत करू शकेल. मी तुझं वास्तविक रूप बघू इच्छितो. हे घे धनुष्य. हे धनुष्य भगवान श्री हरी विष्णूंचे. जर त्यांच्या या धनुष्यावर तू बाण चढवू शकलास तर माझा संदेह दूर होईल. घे.
भगवंत, आम्ही गुरुदेव वसिष्ठांचे शिष्य आहोत की धनुष्यावर चढवलेला बाण व्यर्थ जाता कामा नये. त्यांनी केलेल्या उपदेशानुसार आजपर्यंत दशरथ पुत्र रामाने सदैव लक्ष्य भेदन केलं आहे. आता आपणच सांगा की लक्ष्य काय आहे? कृपानिधान, माझ्यावर एक कृपा करा. आमच्या पुण्य लोकातील शक्तीला नष्ट करून टाका. त्यामुळे त्यासोबतच आमची कीर्ती, आमचा अहंकार, त्या अहंकारातून जन्मलेला आमचा क्रोधही नष्ट होईल. रघुनंदन, या बाणास पूर्व दिशेस मार्गस्थ करा. प्रभू, प्रभू, मी आपलं वास्तविक रूप बघू इच्छितो. जनक, हे तुझ्या गेल्या कित्येक जन्माचे पुण्य आहे की श्रीराम तुझ्या गृही आले आहेत. धूमधडाक्यात कर हा विवाह, तुझे कल्याण होईल. प्रभू, आपली लीला अगाध आहे. आपला हा तीर दुष्ट शक्तींपासून, दुष्ट प्रवृत्तींपासून पृथ्वी लोकांची आणि त्रिलोकाची
युगायुगांपर्यंत रक्षा करेल आपला हा तीर. अधर्म, अन्याय आणि अनितीच्या विरुद्ध अमोघ असं अस्त्र आहे आणि सदैव राहील. आणि जेव्हा हा तीर निष्प्राण होऊन धरणीवर पडेल प्रभू, तो दिवस पृथ्वी लोकाचा अंतिम दिवस असेल. ब्रह्मऋषी, आता या विवाहासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे. दोन्ही कुळांच्या रीतींचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे. महाराज जनक, जशी आपल्या कुळाची परंपरा असेल तसेच घरातील इतर ज्येष्ठांना विचारून वेदांमध्ये जसे आचरण असेल तसेच करावे. माझ्या मते देवतांच्या आशीर्वादासोबतच देवते समान असलेल्या माता पित्यांचा आशीर्वादही या दोघांना मिळायला हवा. आपण तत्परतेने दूताला अयोध्येत पाठवा आणि अयोध्या नरेश महाराज दशरथ यांना हार्दिक आमंत्रित करा. लक्षात ठेवा, त्यांच्या सन्मानाचा मान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही समजू शकतो गुरुवर्य. यामुळे मर्यादांचे पालन करणाऱ्या रामाला देखील अत्यंत आनंद होईल. गुरुदेव, आमची ही इच्छा आहे की विवाह पिताश्रींच्या उपस्थितीत व्हावा. जर आम्ही ते शिवधनुष्य उचलू शकलो नाही तर सुकुमार रामाने ते धनुष्य कसं काय उचललं? हो, आमचा अपमान झालेला आहे.
आणि आम्ही सगळे या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी इथे एकत्रित आलेलो आहोत. आपण फसवणुकीचं उत्तर फसवणुकीनेच देऊ. सीतेचा विवाह होण्याआधीच आम्ही तिला महालातून पळवून आणू. आपल्या मायावी शक्ती आपल्या कधी कामी येणार राजन? राम, तू काही सांगू इच्छितोस का? गुरुवर्य, एक प्रार्थना आहे. हा हा, सांग ना. आपण जाणून आहातच गुरुदेव, आम्ही चारही बंधू सोबत जन्मलो, एकत्रच पालन पोषण झाले, एकत्रच आमचे शिक्षणही झाले, आणि आता विवाह तुझ्या एकट्याचाच होतो आहे हे तुला पसंत नाही आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात गुरुदेव. हे मी जाणतो राम. बालपणापासूनच तू तुझ्या लहान भावंडांची काळजी घेतली आहेस. आपल्या भावंडांच्या आनंदातच तू तुझा आनंद शोधला आहेस. गुरुदेव, सीतेची बहीण उर्मिला लक्ष्मणासाठी, मांडवी भरतसाठी आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नासाठी अनुरूप आहेत. तुझ्यापासून काहीच लपले नाही राम. तू एक चांगला पालक आहेस आणि वेळ येईल तेव्हा तू उत्तम प्रजापालकही होशील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जा राम, विश्राम कर. मी चौघांच्या विवाहाचा प्रस्ताव राजा जनकासमोर मांडेन. आमच्या चारही पुत्री अयोध्या नरेश राजा दशरथांच्या घराची शोभा वाढवतील. यापेक्षा अधिक प्रसन्नतेची गोष्ट आमच्यासाठी अधिक काय असू शकते ब्रह्मर्षी? काय कुशध्वज, ब्रह्मर्षींचा हा प्रस्ताव आपल्या हिताचाच आहे भ्राता. ब्रह्मर्षी, आम्ही दोघे बंधू आपले ऋणी आहोत. मी हा प्रस्ताव रघुवंश शिरोमणी अयोध्या नरेश महाराज दशरथांसमक्ष अवश्य मांडेन. आम्हाला आशा आहे की आपला हा प्रस्ताव महाराज दशरथ यांना नक्कीच मान्य होईल. अरे ऐका ऐका ऐका, आपण या कबुतरांकडून एक शुभ कार्य घडवू शकतो. शुभ कार्य कुठलं ग? ही कबुतर सीतेचा संदेश रघुनंदन रामांकडे आणि उर्मिलाचा संदेश छोटे रघुनंदन लक्ष्मणाकडे पोहोचवू शकतो. वाचवा. होतेच थांब. अरे, कोणी तुझं रक्षण करा माझं. माते, आपण तुमच्यासाठी एक शुभ समाचार घेऊन आलीये मी. ब्रह्मऋषी विश्वामित्र विवाहाचा प्रस्ताव घेऊन आले होते. विवाहाचा प्रस्ताव? परंतु माते, ताई आणि रघुनंदन राम यांचा विवाह तर निश्चित आहे. आपल्याकडून तर निश्चित आहे, परंतु अयोध्येकडूनही निश्चिती यायला हवी. आणि एकाच सुनेचं नाही, त्यांना 4 सुनांचं स्वागत करायचं आहे. ब्रह्मऋषी राम सीतेबरोबरच उर्मिला लक्ष्मण, मांडवी भरत आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्न यांच्याही विवाहाचा प्रस्ताव घेऊन आले. पण मनात थोडी भीतीही आहे, कारण सगळं इतक्या त्वरित होतंय की कुठे काही अनिष्ट घडू नये.
महाराज जनक यांना राक्षस राजा बाणासुराचा प्रणाम. आपणास निवेदन आहे की तुम्ही तुमच्या पुत्रीचा विवाह थांबवून रामाला त्याच्या नगरास परत पाठवा. आपण तर चांगलेच जाणता की राम स्वयंवरात सम्मिलित झाला नव्हता. तो तर एक अतिथी होता ज्याला विश्वामित्रजी सोबत घेऊन आले होते. भलं यातच आहे की तुम्ही तुमच्या पुत्रीचा विवाह आमच्यापैकी एका राक्षस राजाशी करावा, अन्यथा सीतेचं अपहरण होईल. शुभ मंगल सावधान. उर्मिला, तुला लक्ष्मणाला भेटायची इच्छा आहे का? विचार कर, अशी संधी पुन्हा नाही मिळणार तुला. चल ना, तुला बघून सुमित्रानंदन चकितही होतील आणि प्रसन्नही, आणि इतके प्रसन्न की लाजशील तर लाजतच राहशील. या मिलनाचा आनंद नाही घेऊ शकणार. चल, ये माझ्या बरोबर. नाही प्रियंवदा, मी मर्यादा नाही ओलांडू शकत ग. मी कुठे म्हणतेय की मर्यादेचं उल्लंघन कर. मर्यादा ठेव ना. त्यांना केवळ एकांतात भेट. नाही प्रियम, विवाहानंतरच. विवाहानंतर आणि विवाहापूर्वीचं मिलन, या दोघांच्या सुखात खूप फरक असतो. चल. मी हा विवाह नाही करू शकत बंधू. आपणास तर हे ज्ञात आहेच बंधू की माझ्या आयुष्यात आपले काय स्थान आहे. हे जीवन मी आपणास समर्पित केले आहे. आता आणखी कोणासही इथे स्थान नाही. मी आपली सावली होऊन नेहमीच आपल्या सोबत राहू इच्छितो. एक क्षण देखील आपल्यापासून दूर राहणं मला शक्य नाही. म्हणूनच बंधू, मी हा विवाह नाही करू शकत. लक्ष्मण, हा तुझ्या आयुष्याचा निर्णय आहे. विचार कर, ठरव आणि मगच उत्तर दे. बंधू, हो, मी एवढं नक्की सांगू शकतो, आपल्या आयुष्यातले निर्णय आपल्या माता पित्यांवर आणि गुरुदेवांवर सोपवायला हवे. कारण आपल्यावर त्यांचा अधिकार अधिक आहे. त्यांच्याच निर्णयांवर वाटचाल करून आपण मोठे झालो आहोत. माझ्यासाठी तू विवाह न करणं, यामुळे मी माता सुमित्रेचा अपराधी ठरेन. माझ्या तीनही बंधूंना सुखात बघण्याची इच्छा आहे. लक्ष्मण, माझ्यावर विश्वास नाहीये? हे तुम्ही काय बोलत आहात? मग चिंता नसावी. जा, गुरुदेव वाट बघताय.
आपल्या हाती ही तलवार. युद्धाची वेळ आली आहे कुशध्वज. राक्षस राज बाणासुरने संदेश पाठवलाय की त्याची सेना मिथिलेस घेरायला कूच करत आहे. मी देखील आपल्याला हाच संदेश देण्यास आलो होतो महाराज. त्या राक्षस राज बाणासुरने सांगितलंय की मी माझ्या सुपुत्रीचा हात त्याच्या हातात द्यावा. त्याचं हे दुस्साहस. तो हे जाणत नाही की अजूनही जनकाच्या बाहुत एवढं बळ आहे की तो आपल्या कन्येकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या त्या प्रत्येकाला या संसाराच्या नजरेतून कायमचं दूर करू शकतो. भ्राता, आता यावेळी आपण युद्धावर जाणं उचित ठरणार नाही. मी स्वतः सेनेला घेऊन निघतो. आपण मला केवळ आशीर्वाद द्यावा भ्राता. विजयी भव. उर्मिले, तू अशी एकांतात इथे काय झालं? एका मोठ्या बहिणीला तिच्या धाकट्या बहिणीची अस्वस्थता समजू शकेल? उर्मिले, अगं काय झालं? सांग आम्हाला. सांग आम्हाला काय झालं? मी आपली सावली होऊन नेहमीच आपल्या सोबत राहू इच्छितो. म्हणूनच बंधूंनी मी हा विवाह नाही करू शकत. धीर धर उर्मिला, सगळं ठीक होईल. जर धाकटे रघुनंदन तुझेच होणार असतील तर असं होण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही. देवी गौरीवर विश्वास ठेव. ती सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते. चल आता हे अश्रू पुस आणि हस बघू. जसा मी विचार केला होता तसंच घडलं. मी पाठवलेला संदेश सत्य मानून मिथिला नरेशाने आपला भाऊ कुशध्वजाला सेना घेऊन नगराच्या बाहेर पाठवलंय. आता आम्ही जातो आणि राजभवनात प्रवेश करून सीतेला पळवून घेऊन येतो. काय झालं महाराज? आपण चिंताग्रस्त, इतके घाबरलेले का आहात? सीता कुठे आहे महाराणी? आपल्या कक्षात आहे. का? नाही नाही, काहीच नाही. आपण माझ्यापासून काही लपवत आहात? काहीतरी नक्कीच आहे. हे आपल्या हातात काय आहे? मला कुठेतरी जायचंय महाराणी. तुम्ही आपल्या सीतेचं अपहरण. असं नाही.
माझे प्राण असेपर्यंत माझ्या कन्येचं अपहरण कोणीच करू शकत नाही. महाराणी, ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. राम आणि लक्ष्मणास या पत्राची चाहूल देखील लागता कामा नये. महाराज दशरथ येण्यापूर्वीच आपली सेना बाणासुराचा वध करेल महाराणी. काय झाले राजकुमारी? काही नाही. आम्हाला झोप येत नाहीये. आम्ही जरा मोकळ्या हवेत जाऊन येतो. एवढ्या रात्री आपण? आमची चिंता करू नका. आम्ही इथेच उद्यानात जातोय. मीही येते आपल्या सोबत. नाही, त्याची काहीच आवश्यकता नाही. तसंही आपल्या भवनात सैनिक तैनात आहेत. ए, कोण आहेस तू? मी आहे महान असुर बाणासुर, तुमच्या मिथिलेचा होणारा महाराज. सांगा मला, सीतेचा कक्ष कुठे आहे? आता दाखवतो.
ऐका, ते राजकुमारी, जरा डोळा लागला होता, क्षमा असावी. सीता कुठे आहे? त्या उद्यानात गेल्या आहेत. उद्यानात? आणि इतक्या रात्री? तुम्ही तिला एकटीला का जाऊ दिलं? लक्ष्मण, लक्ष्मण, सीता, सीता, ऐका. या क्षणी नाही. परंतु लक्ष्मण, लक्ष्मण, सीते, सीते, एवढ्या रात्री इथे काय करत आहात? आम्हाला झोप येत नव्हती. तिथेच थांबावे बंधू.
बंधू आपण तिथून निघावे. लक्ष्मण, काय करतो आहेस तू? तू ज्या स्थानी आहेस तिथेच थांब, नाहीतर लक्ष्मण, ह्या तुझ्या वहिनी आहेत. नाही बंधू, मी सांगतोय की तिथेच थांब, नाहीतर लक्ष्मण, सावधान.